So once again, I welcome all students in lecture number 6 of second unit, that is swing. So today we will see some advanced swing components. Okay, in previous lectures we have seen the components or controls which are same as that of a AWT. म्हणजे जे आपण AWT मध्ये जे काही components बघितले, बटन, टेक्स्ट फील्ड, बरोबर आहे, टेक्स्ट एरिया, तर ते आपण सेम कॉम्पोनंट आपण कशामध्ये बघितले, स्विंग मध्ये बघितले, बरोबर. आणि प्रत्येक कॉम्पोनंटला जे न सुरुवात होते. सो टुडे onwards in next two lectures we will see some advanced swing components. So which are the some advanced swing components? First is J tabbed pane, J scroll pane, J tree, J table, J progress bar, and J tooltip. So we will see one by one. Today we will see J tabbed pane and J scroll pane. So first we will see J tabbed pane. So what is J tabbed pane? So generally we are using the word tab many times when we are using our computer or any application. So generally we are saying that click on this tab, click on this tab. So tab is a common word when we are using any graphical application. So in many cases we are using this word tab. आपण म्हणतो ह्या टॅबवर क्लिक करा, त्या टॅबवर क्लिक करा, किंवा मेनू जो असतो आपण मेनू बार म्हणतो, बरोबर, त्या मेनूवर क्लिक करा, त्या मेनूवर क्लिक करा, किंवा त्या टॅबवर क्लिक करा असं आपण म्हणतो. ज्यावेळेला आपण वेगवेगळे ऑप्शन्स असतात एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये, तर त्याला आपण टॅब असं म्हणतो, बरोबर. तर तेच आपण बघायचं आहे. तर अ टॅब्ड पेन इज एन ऑब्जेक्ट ऑफ जे टॅब्ड पेन क्लास. ओके, अ टॅब्ड पेन इज एन ऑब्जेक्ट ऑफ जे टॅब्ड पेन क्लास. सो हियर वी आर युझिंग the class is J tabbed pane. As we know that we are using or we are creating controls by using some class J button, J text area, बरोबर, J combo box. These are all the classes. So for creating J tabbed pane we are using the class J tabbed pane. Name of class is J tabbed pane. So J tabbed pane is a component which appears as a group of multiple tabs, each tab containing a title and a panel as a group of components. म्हणजे काय असणार आहे, त्या विंडोवर असे मल्टिपल टॅब असणार आहे आणि प्रत्येक टॅबला काय असणार आहे, नाव असणार आहे. आणि त्या जे आपण नाव देणार आहे, बरोबर आहे, म्हणजे ते काय असणार आहे, त्याला नाव आणि त्याला आपण काय म्हणतो, पॅनल असं म्हणतो. आणि त्या पॅनल मध्ये काय असणार आहेत, वेगवेगळे कॉम्पोनंट्स असणार. जे टॅब आपल्याला दिसायला जरी टॅब दिसत असेल तर ते कशापासून बनलेले असणार, त्या पॅनल पासून. समजा एखाद्या याच्यामध्ये आपण प्रोग्राम बघणार आहे, 3 पॅनल आहेत, तर त्या पॅनलवर पुन्हा काय असणार आहे, कॉम्पोनंट्स असणार आहे. ठीक आहे. आणि त्याला आपण काहीतरी त्याला टायटल देणार आहे, प्रत्येक टॅबला आपण काय देणार आहे, नाव देणार आहे. वेन युजर सिलेक्ट अ टॅब इट्स कंटेंट्स बिकम विजिबल. तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ते काय सगळे कंटेंट दिसणार आहे त्या टॅबवर काय आहे, तर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला त्या टॅब मध्ये काय कंटेंट्स आहे ते दे कॅन विजिबल अँड युजर कॅन इंटरॅक्ट इट्स विथ द कंटेंट्स. मग युजर त्याच्याबरोबर त्या कंटेंट बरोबर काय होईल, इंटरॅक्ट होईल, काय असेल ते इनपुट घेईल, काय असेल ते डिस्प्ले घेईल, किंवा जे आपल्याला ऑपरेशन फंक्शन काय वापरायचं ते आपण बघू, किंवा त्याच्यात काय काय कंटेंट आहे दिसेल. ठीक आहे. मात्र ज्या टॅबवर आपण क्लिक करणार त्या टॅब हा तुम्हाला ओपन होणार. त्याच्यानंतर आपण कोणती मेथड वापरणार आहे बघा ह्यासाठी, ऍड टॅब. ओके, ऍड टॅब ही आपल्याला मेथड आपल्याला काय करायचंय, यूज करायचे. सो सिंटॅक्स इज void add tab string str कॉम्पोनंटचा ऑब्जेक्ट आहे. तर त्याचं नाव दिलेलं आहे टॅबचं आणि त्या तो कुठला कॉम्पोनंट ऍड करायचा तर त्या टॅब मध्ये आपण ऍड करू शकतो. तर ही void add tab ही एक आपल्याला मेथड बघायची आहे. ठीक आहे. तर आता याचे कन्स्ट्रक्टर काय आहेत बघा. पहिला कन्स्ट्रक्टर आहे
जे टॅब्ड पेन. पहिला कन्स्ट्रक्टर काय आहे, जे टॅब्ड पेन. तर हे काय करतंय, जे टॅब्ड पेन काय करतंय, तर एक एम्प्टी तुम्हाला काय करतंय, पेन जे टॅब्ड बटन म्हणजे जे टॅब्ड पेन काय करते, तयार करते एम्प्टी. ओके, तर त्याला बाकी काय तिथे येणार नाही. इट क्रिएट्स एन एम्प्टी टॅब्ड पेन विथ डिफॉल्ट टॅब प्लेसमेंट ऑन अ टॉप. बरोबर, त्या टॅबची प्लेसमेंट काय असणार आहे, टॉपला असणार आहे, जिथं आपण बघितलंय बघा. इट क्रिएट्स एन एम्प्टी टॅब्ड पेन. याचं डिस्क्रिप्शन जे आहे या 3 कन्स्ट्रक्टरचं ते पुढे आपण घेतलेलं आहे. तर इट क्रिएट्स एन एम्प्टी टॅब्ड पेन. When we use the constructor JTabbed pen, it creates the pen without any specification for its placement. म्हणजे ते टॅब जो आहे तो कुठं आपल्याला प्लेस करायचा आहे हे आपण काही ते मेन्शन केलेलं नसणार. परंतु बाय डिफॉल्ट कुठं असतं, सो द टॅब इज प्लेस्ड ऑन इट्स डिफॉल्ट प्लेस, दॅट इज टॉप. जर आपण दिलं नाही तर तो जे टॅब आहेत वेगवेगळी बटन आहेत तर ते कसे असणार, टॉपला प्लेस असणार. सो बाय डिफॉल्ट प्लेसमेंट काय असते, ही टॉप असते. आणि आपण असं सुद्धा देऊ शकतो की जे टॅब्ड पेन डॉट टॉप असे त्याची प्लेसमेंट आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपला कुठला कन्स्ट्रक्टर आहे बघा, जे टॅब्ड पेन INT टॅब प्लेसमेंट. इथं मात्र आपण काय केलेलं आहे, ते जे टॅब आहेत म्हणजे ते जी बटन आहेत, ओके, तर ते टॅब आपण कुठं प्लेस करायचे आहेत त्यासाठी आपण इथं त्याची म्हणजे अलाइनमेंट आपण थोडक्यात इथं देऊ शकतो. दिस कन्स्ट्रक्टर क्रिएट्स एन एम्प्टी टॅब्ड पेन. इट प्रोव्हाइड्स प्रिव्हिलेज टू डिसाइड द डिरेक्शन ऑर प्लेस फॉर द पेन. द प्लेसमेंट ऑफ टॅब इज स्पेसिफाईड युजिंग. मग आपल्याला ते जसं आपण लेबल डॉट सेंटर, लेबल डॉट लेफ्ट घेतलं, बरोबर आहे, तर ती आपल्याला प्लेसमेंट करायची असेल टॅब पेनची, तर ती कशी आहे, जे टॅब डॉट टॉप न करू शकतो, टॅब पेन डॉट बॉटम, डॉट लेफ्ट आणि डॉट राईट. टॉप, बॉटम, लेफ्ट किंवा राईटला आपण काय करू शकतो, त्याची अलाइनमेंट किंवा त्याची टॅबची प्लेसमेंट करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही कुठलंही ऍप्लिकेशन आता MSBT ओपन करा, MSBTच्या वरच्या साईडला असते बघा होम, एक्झाम, बरोबर, असे वेगवेगळे टॅब असतात. मग तुम्हाला जे पाहिजे तिथं आपण क्लिक करतो, बरोबर आहे. असे वर तुम्हाला वेगवेगळे बटन दिसतात असं, तर त्याला आपण काय म्हणतो की ते टॅब असं म्हणतो. तर त्यासाठी ते तुम्हाला कुठं पाहिजे, टॉपला पाहिजे, बॉटमला पाहिजे, लेफ्टला पाहिजे, राईटला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक काय बघा, लास्ट कन्स्ट्रक्टर आहे तो जे टॅब्ड पेन INT टॅब प्लेसमेंट, INT टॅब लेआउट पॉलिसी. आता याच्यामध्ये फक्त काय त्याची लेआउट पॉलिसी म्हणजे पहिला आहे अलाइनमेंट आणि दुसरं जे आहे काय त्याची ती लेआउट पॉलिसी आपण तिथे मेन्शन करू शकतो. तर काय करू शकतो, तर it provides the facility to decide the tab layout policy. This allows the programming to control how the tabs will be displayed. The tab layout policy is either set to j tabbed pane dot scroll underscore tab layout or j tabbed pane dot wrap underscore tab underscore layout. म्हणजे तिची जे आता हे जसं प्लेसमेंट आहे टॉप, बॉटम, लेफ्ट, राईटला, तसं एक टॅबची लेआउट आहे. तर तो आपल्याला डिसाइड करायचा असेल तर त्याचे एक 2 टाइप्स आहेत लेआउट पॉलिसीचे. कुठले स्क्रोल टॅब लेआउट आणि रॅप टॅब लेआउट. मात्र बाय डिफॉल्ट काय असतो, रॅप असतो. बाय डिफॉल्ट काय असतो, रॅप टॅब लेआउट हा लेआउट पॉलिसी हे बाय डिफॉल्ट असते. हे आपल्याला माहित पाहिजे, बाय डिफॉल्ट पॉलिसी ही असते रॅप टॅब लेआउट. ओके, मात्र आपण स्क्रोल सुद्धा करू शकतो. म्हणजे ते टॅब जे आहेत, आता MSBTची साईड काढला तर वर कॉन्स्टंट तुम्हाला टॅब दिसतील, वेगवेगळे बटन दिसतील, तर ते आपल्याला स्क्रोलिंग मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही त्यावेळेला काय करू शकता, स्क्रोल टॅब लेआउट हे आपण त्याची पॉलिसी, लेआउट पॉलिसी सेट करू शकतो. म्हणजे काय होईल, ते स्क्रोल होतील बटन वर जी दिसतात का नाही, तर ते टॅब जे असतील त्या स्क्रोलिंग होतील. बाय डिफॉल्ट काय असणार आहेत मात्र या रॅप टॅब लेआउट हे असणार. त्याच्यानंतर with the policy set to scroll tab layout, the tabs become scrollable. Scrollable पाहिजे असेल तर तुम्हाला ही पॉलिसी सेट करायला लागेल. and button for scrolling the tabs, left, right or up, down. It is displayed in your tab. त्याच्यानंतर आपण एक प्रोग्राम बघूया. ठीक आहे, प्रोग्राम मध्ये काय घेतलंय बघा, ऍपलेट वापरून आपण करणार आहोत. आपण AWT पॅकेज ऍड केलं, स्विंग ऍड केलं, ऍपलेटचा कोड लिहिला आणि 3 पॅनल तयार केले. ठीक आहे, काय काय केलं बघा, क्लास पॅनल 1 एक्सटेंड्स जे पॅनल, क्लास पॅनल 1 PNL1 हे प्रोग्रामचं नाव आहे, क्लासचं नाव आहे, क्लास PNL1 एक्सटेंड जे पॅनल. पब्लिक पॅनल 1 म्हणजे हा कन्स्ट्रक्टर. इथं त्या पहिल्या पॅनल 1 मध्ये काय तयार केले बघा, म्हणजे पहिल्या टॅब मध्ये काय केले, हे पॅनल 1 आहे, त्याच्यात काय केले, चेकबॉक्स 2 चेकबॉक्स तयार केले, C1 आणि C2. पहिल्याला नाव काय दिलं रेड, दुसऱ्याला नाव काय दिलं ब्लू, रेड आणि ब्लू. ओके, आणि ते काय केलं पॅनल मध्ये जे चेकबॉक्स आहेत ते ऍड केले.
ऍड C1 ऍड C2. ओके, ऍड C1 आणि ऍड C2 न आपण काय केले, त्या पॅनल मध्ये 2 चेकबॉक्स ऍड केले. हे पहिलं पॅनल आहे, PNL1 एक्सटेंड्स जे पॅनल म्हटलं बघा, एक्सटेंड्स जे पॅनल. तर हे पॅनल 1, त्याच्यात 2 चेकबॉक्स तयार केले. पहिल्याला नाव रेड दिलं, दुसऱ्याला नाव ब्ल्यू दिलं. नंतर आता दुसरं पॅनल तयार केलं, क्लास पॅनल 2 एक्सटेंड्स जे पॅनल. इथं पण काय केलं, पब्लिक पॅनल 2, परत दुसरं पॅनल 2. याच्यामध्ये 2 बटन तयार केली, जे बटन B1, जे बटन B2. पहिल्या बटनाला नाव दिलं चॉकलेट, दुसऱ्या बटनाला नाव दिलं व्हॅनिला. ठीक आहे, पहिल्या बटनचं नाव काय दिलं चॉकलेट, दुसऱ्या बटनचं नाव काय दिलं व्हॅनिला. आणि हे दोन्ही पॅनल मध्ये ऍड केले, ऍड B1 ऍड B2. ही 2 बटन याच्यात ऍड केली. पहिल्या पॅनल मध्ये चेकबॉक्स ऍड केले, दुसऱ्या पॅनल मध्ये बटन ऍड केले. परत तिसरं पॅनल तयार केलं अजून एक, क्लास पॅनल 3 एक्सटेंड्स जे पॅनल, पब्लिक पॅनल 3. याच्यामध्ये एक काय केलं, कॉम्बो बॉक्स तयार केला. जे कॉम्बो बॉक्स C इज इक्वल टू न्यू जे कॉम्बो बॉक्स C डॉट, त्या कॉम्बो बॉक्स मध्ये ऍड केलं. C डॉट ऍड आयटम, ऍड आयटम आपण मेथड वापरतो कॉम्बो बॉक्स मध्ये ऍड करायचे असेल तर. C डॉट ऍड आयटम सर्कल, C डॉट ऍड आयटम रेक्टँगल. ओके, आपण काय ऍड केलं, सर्कल आणि रेक्टँगल ऍड केलं. आणि हे कॉम्बो बॉक्स कशामध्ये ऍड केला, परत पॅनल मध्ये ऍड केला. त्यासाठी काय लिहिलं, ऍड C. त्याच्यासाठी काय लिहिलं, ऍड C. लक्षात येते काय बघा. तर हे 3 पॅनल पहिल्यांदा तयार करून घेतले. 3 पॅनल तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इनिट मेथड लिहायचे. त्यासाठी काय बघा, पब्लिक क्लास जे टॅब डेमो एक्सटेंड्स जे अपडेट, एक्सटेंड्स जे अपडेट. याच्या आधी एक्सटेंड्स जे पॅनल, एक्सटेंड्स जे पॅनल 3 वेळा लिहिलेलं, 3 पॅनल तयार केली. आता मेन क्लास आपला जे टॅब डेमो. याच्यामध्ये इनिट मेथड मध्ये काय लिहिले बघा, पहिला काय केलं, नेहमीप्रमाणे कंटेनर तयार केला. कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेंट पेन, जे टॅब्ड पेन JTP इज इक्वल टू न्यू जे टॅब्ड पेन. याचा आपण ऑब्जेक्ट तयार केला. तसं प्रत्येक कॉम्पोनंटचा आपण बटनचा, टेक्स्ट फील्डचा, टेक्स्ट एरियाचा, बरोबर, कॉम्बो बॉक्स असा ऑब्जेक्ट तयार करतो. तसं टॅब पेनचा ऑब्जेक्ट JTP तयार केला. जे टॅब्ड पेन हा क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय तयार केला, JTP. आणि ह्या टॅब मध्ये आपल्याला काय करायचे आहेत, म्हणजे ह्या क्लासमध्ये काय करायचे, 3 पॅनल ऍड करायचे. मग बघा, JTP डॉट या टॅब पेन मध्ये ऍड करतोय. JTP डॉट ऍड टॅब ही मेथड आहे. JTP डॉट ऍड टॅब पहिली काय केली ऍड, त्याला नाव काय दिलं कलर्स, त्याला नाव काय दिलं त्या टॅबला कलर्स. आणि कुठला रेफरन्स पास केला, न्यू पॅनल 1, म्हणजे पॅनल 1 चा रेफरन्स पास केला. नंतर JTP डॉट ऍड टॅब डबल इनोटेड मध्ये काय लिहिलेलं आहे पहा, फ्लेवर्स, म्हणजे फ्लेवर्स हे दुसऱ्या टॅबचं नाव दिलेलं आहे. कॉमा न्यू पॅनल 2, म्हणजे इथं पॅनल 2 चा रेफरन्स दिलेला आहे. तिसरं काय बघा, JTP डॉट ऍड टॅब, त्याला नाव काय दिलं, त्या तिसऱ्या टॅबला शेप असं नाव दिलं. तिसऱ्या टॅबला नाव काय दिलं, शेप असं नाव दिलं. आणि त्याच्यामध्ये शेप ह्या नावामध्ये कुठले पॅनल ऍड व्हायला पाहिजेत, न्यू पॅनल 3, म्हणजे पॅनल 3 चा रेफरन्स दिला. कलर्स कशाला नाव दिलं, पहिल्या टॅबला. फ्लेवर्स कशाला नाव दिलं, दुसऱ्या पॅनलला किंवा दुसऱ्या टॅबला. आणि शेप कशाला नाव दिलं, तिसऱ्या टॅबला. तर हे ऍड टॅब ह्या मेथडनं आपण काय केलं, हे 3 टॅब ऍड केले. आता आपल्याला कशामध्ये ऍड केलं, आपण हे जे टॅब पेन मध्ये हे ऍड केले, कलर्स, फ्लेवर्स आणि शेप. आता आपल्याला काय करायचं आहे, हे टॅब पेन जे आहेत, हे टॅब कशात ऍड करायचे आहेत, कंटेनर मध्ये ऍड करायचे. म्हणून मेथड काय वापरली पहा, CT डॉट ऍड JTP, CT डॉट ऍड JTP. त्यामुळे काय होईल, कंटेनर मध्ये काय ऍड झालं, जे टॅब पेन ऍड झालं. म्हणजे जे टॅब पेनचा ऑब्जेक्ट आपण इथं घेत असतो, CT डॉट ऍड JTP. त्यामुळे काय होईल, हे जो टॅब पेन तयार केलेला आहे तो कशामध्ये ऍड होईल, कंटेनर मध्ये तयार होईल. पहिल्यांदा काय तयार केले, 3 प्रोग्रामची सुरुवातीला पहिला पॅनल 1 घेतलं, पॅनल 2 घेतलं, पॅनल 3 घेतलं. त्याच्यामध्ये प्रत्येकात जे कॉम्पोनंट ऍड करायचे ते बटन, कॉम्बो बॉक्स, हे सगळं आपण तयार केलं, चेक बॉक्स असं तयार केलं. आणि हे सगळे तिन्ही पॅनल कशामध्ये घेतले, टॅब पेन मध्ये ऍड केली, JTP, बरोबर, जे टॅब पेनचा ऑब्जेक्ट JTP. मग पहिल्याला नाव दिलं कलर्स, दुसऱ्याला नाव दिलं फ्लेवर्स, तिसऱ्याला नाव दिलं शेप. आता शेवटी काय केलं, हे सगळं कंटेनर मध्ये ऍड करायचं आहे, म्हणून CT डॉट ऍड JTP तयार केलं. तर याचं आउटपुट काय येईल बघा, याचं तुम्हाला आउटपुट काय येईल बघा. इथं थोडस फेंट दिसायला लागलंय. इथं काय लिहिलंय हे सांगतो मी तुम्हाला. कलर्स नाव दिलेलं आहे इथं, इथं फ्लेवर्स नाव दिले आणि इथं शेप नाव दिले. याच्यासारखं कलर्स, फ्लेवर्स आणि शेप असे 3 तुम्हाला काय तयार झाले, टॅब तयार झालेले दिसतील. हा पहिला टॅब आहे, हा दुसरा आणि तिसरा. परंतु ऍट अ टाइम 3 दिसणार नाही. कलर्स वर क्लिक केल्यानंतर, कलर्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, रेड आणि ब्ल्यू. तुम्हाला काय दिसेल, रेड आणि ब्ल्यू. ओके, त्याच्यानंतर मध्ये इथं टॅब जे आहे, इथं जे बटन आहे, याला नाव काय दिलंय, फ्लेवर्स.
मग फ्लेवर्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार? चॉकलेट आणि व्हॅनिला, चॉकलेट आणि व्हॅनिला. त्याच्यानंतर इथं काय शेवटी शेप, शेवटीचं टॅब काय आहे? शेप. शेप वर क्लिक केल्यावर खाली काय दिसणार तुम्हाला? असं कॉम्बो बॉक्स तयार केलाय, सर्कल आणि रेक्टँगल. काय तयार केलंय? सर्कल आणि रेक्टँगल. तर ह्याला म्हणायचं टॅब असं म्हणायचं. काय म्हणायचं? टॅब. लक्षात येते का बघा? इथं कलर्स, इथं फ्लेवर्स, इथं शेप. मात्र ऍट अ टाइम सगळं दिसणार नाही. कलर्स वर क्लिक केलं कलर्स दिसणार, फ्लेवर्स वर क्लिक केलं फ्लेवर्स दिसणार, शेप वर क्लिक केलं शेप दिसणार. आलं लक्षात? ह्याला काय म्हणायचं? जे टॅब्ड पेन. लक्षात येते काय बघा? जे टॅब्ड पेन. आणि प्रत्येक टॅब मध्ये आपण वेगवेगळे कॉम्पोनंट, इथे चेकबॉक्स ऍड केल्यात, इथं काय बटन ऍड केल्यात, इथं काय आपण कॉम्बो बॉक्स ऍड केलाय. आपण प्रत्येक पॅनल मध्ये म्हणजे या प्रत्येक टॅब मध्ये आपण काही ऍड करू शकतोय. ओके. आणि हे तिन्ही मिळून कंबाईन जेटीपी मध्ये, जेटीपी पुन्हा कशामध्ये ऍड केला? कंटेनर मध्ये ऍड केला. सो दिस इज अ जे टॅब्ड पेन. ओके. तर आता पुढचं आपण बघूया जे स्क्रोल पेन. जे स्क्रोल पेन म्हणजे काय? की आपल्याला जर स्क्रोलिंग करायचं असेल, काय करायचं आपल्याला? स्क्रोलिंग करायचं. आपण टेक्स्ट एरियामध्ये म्हटलेलं बघा की तिथं सांगताना सांगितलं की तुम्हाला जे स्क्रोल पेन आपण बघायचं आहे, पुढे स्क्रोलिंग करायचं आहे. एखाद्या रेक्टँगल म्हणजे एखादा कॉम्पोनंट आहे, त्याला काहीतरी तो स्क्रोल करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे? तर स्क्रोलिंग करण्यासाठी आपल्याला हे स्विंग मध्ये काय वापरतात? जे स्क्रोल पेन वापरतात. सो जे स्क्रोल पेन इज अ क्लास दॅट प्रोव्हाइड्स रेक्टँग्युलर स्क्रोलेबल एरिया इन विच कॉम्पोनंट कॅन बी व्ह्यूड. म्हणजे आपल्याला स्क्रोल करायचं असेल, लक्षात येते काय बघा? स्क्रोलिंग करायचं असेल तर आपल्याला काय वापरायला पाहिजे? जे स्क्रोल पेन हे वापरायला पाहिजे. मग ते असेल हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल. आपल्याला हॉरिझॉन्टल करू शकतो किंवा व्हर्टिकल करू शकतो. मग याचे कन्स्ट्रक्टर काय आहेत पहा. पहिला कन्स्ट्रक्टर काय बघा आता? जे स्क्रोल पेन कॉम्पोनंट ऑब्जेक्ट. म्हणजे काय होईल सांगा? जे स्क्रोल पेन कॉम्पोनंट ऑब्जेक्ट म्हणजे काय होईल? सिंपल आपण काय करणार आहे, इथं फक्त एक कॉम्पोनंट ऍड करणार आणि बाय डिफॉल्ट त्याला जे काय स्क्रोलिंगचे जे काय ऑप्शन्स असतील, बाय डिफॉल्ट पहिल्यांदा काय होईल? स्क्रोल केल. म्हणजे काय होईल? इट क्रिएट स्क्रोल पेन विथ कॉम्पोनंट स्पेसिफाईड विथ कॉम्प ऑब्जेक्ट. म्हणजे फक्त काय तयार होईल? एक स्क्रोल हे तयार होईल, स्क्रोल पेन तयार होईल विथ डिफॉल्ट सेटिंग. ओके. आणि नंतर काय बघा, नंतर काय बघा, आपल्याला काय करायचं आहे? जे स्क्रोल पेन आयएनटी व्हर्टिकल आणि आयएनटी हॉरिझॉन्टल, बरोबर आहे? आता हे काय होईल? इथं हिअर व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल, हिअर व्हर्टिकल अँड horizontal are the integer constant that defines type of horizontal and vertical scroll bar defined in scroll bar constant. तर इथं काय होणार आहे? मात्र इथे त्यांनी कॉन्स्टंट देणार आहे की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपल्याला स्क्रोल करायचे असेल तर त्याला काही कॉन्स्टंट आहे. तर ते कॉन्स्टंट कोणते कोणते आहेत ते पण आपण पाहूया. तर आणि थर्ड काय बघा, थर्ड काय? जे स्क्रोल पेन कॉम्पोनंट ऑब्जेक्ट आयएनटी व्हर्टिकल आयएनटी हॉरिझॉन्टल. इथं मात्र काय? इथं आपल्याला कॉम्पोनंट पण घ्यायचा आहे आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सुद्धा आपल्याला त्यांचे कॉन्स्टंट आपल्याला घ्यायचे आहेत. तर ते आपण इथं बघूया की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणजे काय किंवा त्यांचे कॉन्स्टंट काय आहेत. तर इथं ते कॉन्स्टंट दिलेले आहेत बघा, स्क्रोल पेन कॉन्स्टंट. ओके. तर ते कॉन्स्टंट म्हणजे काय बघा? हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज, म्हणजे कायम तुमचं काय असणार आहे? स्क्रोल बार जो आहे तो कायम हॉरिझॉन्टली जेवढी इमेज आहे तेवढी तुम्ही स्क्रोल बार तो कायम डिस्प्ले झालेला असेल. सेकंड कुठला आहे बघा? हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऍज निडेड. म्हणजे आपल्याला आपण ज्यावेळेस स्क्रोलिंग करतोय ते कसं अजून आपल्याला असं डावीकडे मूव्ह व्हायचं किंवा बरोबर आहे किंवा टॉप टू बॉटम आपल्याला मूव्ह करायचं आहे तरच आपण स्क्रोल पेन वापरतोय. जर आपल्याला एखादी इमेज किंवा एखादा बघायचं आहे, आपल्याला काहीतरी टेक्स्ट बघायचं आहे वेबसाईटवर, तर ते एका विंडोमध्ये दिसत असेल तर आपण काय मूव्ह करत नाही जास्त. जर दिसत नसेल तर त्यावेळेला काय करायला लागते? आपल्याला लेफ्ट टू राईट जायला लागतंय, बरोबर आहे? एखादा प्रोग्राम मोठा आहे, एखादी लाईन मोठीच्या मोठी आहे तर आपण लेफ्ट टू राईट दिसत नाही म्हणून आपण इकडे स्क्रोलिंग करतोय बघा, किंवा खाली जायचं असेल तर आपल्याला स्क्रोल करावं लागतंय. तर त्यासाठी ते कॉन्स्टंट आहेत. हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऍज निडेड. ऍज निडेड म्हणजे जेवढं लागेल तसं आपण ते तो स्क्रोल बार जो आहे की नाही, ते हेड जो आहे स्क्रोलिंगचा तो मूव्ह करू शकतोय. नंतर काय बघा? व्हर्टिकल स्क्रोल बार म्हणजे इथं फक्त व्हर्टिकली आपल्याला व्हर्टिकल स्क्रोल बार ऑलवेज म्हणजे कायम व्हर्टिकली तुम्हाला तो जेवढा म्हणजे त्या फक्त विंडोवर स्क्रोल होईल. परंतु खालचा जो आहे फोर्थ कुठला आहे बघा? व्हर्टिकल स्क्रोल बार ऍज निडेड, म्हणजे जेवढं तुम्हाला लागणार आहे. आता समजा पहिल्या पेज पासून 50व्या पेजवर जायचं आहे, तर 50व्या पेजवर जाण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे?
तो स्क्रोल बारचा कॉन्स्टंट कसा लिहायला पाहिजे, व्हर्टिकल स्क्रोल बार ऍज निडेड म्हणजे जसं लागल तसं तुम्हाला तेवढ्या वेळा तुम्ही काय करू शकता, स्क्रोल करू शकता, बरोबर. किंवा लेफ्ट टू राईट जायचं आहे, असं लँडस्केप मध्ये जायचं आहे आणि भरपूर तुम्हाला उजव्या साईडला कोपऱ्यात जायचं आहे, तर त्यासाठी तेवढ्या वेळा कॉन्स्टंट काय लिहायला लागतोय, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऍज निडेड म्हणजे जेवढं लागेल तेवढं तुम्ही स्क्रोलिंग करू शकता. आणि हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज म्हणजे ते फक्त काय होणार आहे, जेवढी विंडो आहे तेवढंच काय होईल, स्क्रोलिंग होईल. तर हे तुम्हाला इथे हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे. आता आपण काय बघूया, त्याचा एक स्मॉल प्रोग्राम बघूया. प्रोग्राम काय बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, 2 पॅकेजेस ऍड करायचे आहेत, AWT आणि स्विंग. त्यानंतर ऍपलेटचा कोड लिहायचा आहे, जसं आपण ऍपलेट नेहमी लिहितो तसं. क्लासचं नाव काय आहे बघा, पब्लिक क्लास जे स्क्रोल पॅन डेमो. क्लासचं नाव काय दिलंय, जे स्क्रोल पॅन डेमो. एक्सटेंड्स जे ऍपलेट. एक्सटेंड्स जे ऍपलेट म्हणजे आपण ऍपलेट थोडस नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी बाहेर पडलेलो, पुन्हा चालू होईल. येतोय का आवाज माझा, आवाज येतोय माझा, येतोय ना, येतोय. ठीक आहे, एक मिनिट. इथं आपण काय करूया, आता त्याचा स्क्रोलिंगचा काय करूया, आपल्याला एक प्रोग्राम बघायचा आहे स्क्रोलिंगसाठी. तर काय केलंय बघा, पब्लिक क्लास जे स्क्रोल पेन डेमो एक क्लासचं नाव आहे. एक्सटेंड्स जे ऍपलेट, आपल्याला ऍपलेट ओपन करणार. स्क्रीन दिसत नाही, करतो, एक मिनिट. स्क्रीन दिसत नाही. करतो, एक मिनिट. करतो, एक मिनिट. आता दिसतंय का बघा, आता दिसतंय काय, झाले, दिसतंय, एक मिनिट. तर तर आपल्याला काय केलंय बघा, पब्लिक क्लास जे स्क्रोल पॅन डेमो एक्सटेंड्स जे ऍपलेट. आता इनिट मेथड मध्ये आपण काय केलं, नेहमी सारखं पहिल्यांदा कंटेनर तयार करतोय, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेनमेंट. कुठल्याही प्रोग्राम मध्ये आपण कंटेनर घेतोय, त्याचा लेआउट सेट केला, सिटी डॉट सेट लेआउट, न्यू बॉर्डर लेआउट म्हणून त्याला सेट केला. बॉर्डर लेआउट त्याला आपण सेट केलेला आहे. फ्लोर लेआउट करतोय तसा बॉर्डर लेआउट आहे. आपण बघितले पहिल्या चॅप्टर मध्ये बॉर्डर लेआउट म्हणजे काय, फ्लोर लेआउट म्हणजे काय. बॉर्डर म्हणजे फक्त लेफ्ट राईट टॉप बॉटम असते बघा, नॉर्थ साऊथ, आठवतंय काय, तर तो बॉर्डर लेआउट सेट केलेला आहे. नंतर बघा, आता पॅनल एक तयार केले, पॅनलचं नाव काय दिलंय, जे पॅनल. जे पॅनल P1 इज इक्वल टू न्यू जे पॅनल. ओके, पॅनल तयार केलं. लेबल एक तयार केले, काय नाव दिले, जे लेबल. जे लेबल इज इक्वल टू जे लेबल L1 इज इक्वल टू न्यू जे लेबल. ओके, लेबल तयार केलं. नंतर इमेज घेतल्या. ओके, इमेज आयकॉन म्हणजे आपल्याला इमेज येतोय, वेट. दोन मिनिटं, चालू होते. हॅलो, येतोय आवाज, हॅलो हॅलो हॅलो, येतोय ना आवाज, ओके, ठीक आहे, आता येतोय, ठीक आहे. बघा, मग इमेज तयार केली, कुठली इमेज आयकॉन आय. ओके, इमेज आयकॉन आय इज इक्वल टू न्यू इमेज आयकॉन कार डॉट जेपीजी. ठीक आहे, मी काय घेतली, कार डॉट जेपीजी एक इमेज घेतली. म्हणजे त्या लेबलमध्ये आपण काय घेणार आहोत, ते आपल्याला काय करणार आहे, इमेज म्हणजे काय केलेलं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, कारची इमेज आपल्याला ती डिस्प्ले करायची आहे त्या विंडो मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर L1 डॉट सेट लोकेशन 20,100. आपण L1 म्हणजे काय, लेबल आहे,
बरोबर आहे. तर त्या लेबलला आपण काय केलं, लोकेशन सेट केलं. सेट लोकेशन म्हणून एक मेथड आहे. त्या मेथडनं काय केलं, त्याचं लोकेशन आपण एक्स आणि वाय पोझिशन सेट केली 20,100. त्याच्यानंतर त्याची साईज सेट केली. ओके, विड्थ आणि हाईट त्याची सेट केली लेबलची 120,120. ओके, त्या लेबलची आपण साईज सेट केली. नंतर बघा L1 डॉट सेट आयकॉन. आता हे आपण कन्स्ट्रक्टरच्या ऐवजी आपण काय करायला लागलोय, मेथड वापरायला लागलोय. आपण कन्स्ट्रक्टरनं करू शकतो किंवा मेथडनं. L1 डॉट सेट आयकॉन. मग L1 म्हणजे काय सांगा, लेबल आहे. मग आपण बघितलंय स्विंग मध्ये आपण इमेज म्हणून सुद्धा ऍज अ लेबल वापरू शकतोय. बघा रिवाइज करून एखादं लेबल आहे की नाही, आपण ते लेबल देण्यासाठी ऍज अ इमेज सुद्धा आपण घेऊ शकतोय. तर त्यासाठी आपण त्या लेबलला काय सेट केलं, आयकॉनच सेट केला. लेबलला काय सेट केलं, ते फोटो जो आहे की नाही कार डॉट जेपीजी ही इमेज आहे, ती ऍज अ लेबल म्हणून घेतली. म्हणून काय घेतलं, L1 डॉट सेट आयकॉन इन ब्रॅकेट आय. आय कशाचा ऑब्जेक्ट आहे, इमेज आयकॉनचा. बरोबर आहे, म्हणजे ती इमेजचा कार डॉट जेपीजी ही एक इमेज आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय आय आहे, इमेज आयकॉन. मग तो आपण कशाला सेट केला, त्या लेबलला सेट केला. L1 डॉट सेट आयकॉन, L1 डॉट सेट लोकेशन, L1 डॉट सेट साईज. म्हणजे हे सगळं लेबलला आपण सेट केलं. लोकेशन सेट केलं, साईज सेट केली, त्याला इमेज दिली. ओके, लेबलला. नंतर ते पॅनल मध्ये ऍड केलं. P1 डॉट ऍड L1, P1 डॉट ऍड L1. पॅनल एक आहे P1 आणि त्याला काय आपण केलं, त्या पॅनल मध्ये आपण काय केलं, ऍड केलं, हे लेबल ऍड केलं. त्याच्यानंतर काय केलं बघा, आता हे कॉन्स्टंट आहेत मगाशी जे बघितलं. INTV म्हणजे व्हर्टिकल स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट व्हर्टिकल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऍज नेडेड. ओके, म्हणजे हे व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हर्टिकल कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट INTH स्क्रोल पेन कॉन्स्टंट डॉट हॉरिझॉन्टल अंडरस्कोर स्क्रोल बार अंडरस्कोर ऍज अंडरस्कोर नेडेड. म्हणजे मला आता बघा, मी ही विंडो काय करायला लागलोय, अशी मूव्ह करायला लागलोय. बरोबर, हे मला लागेल तसं ऍज आय निडेड. ओके, आय एम स्क्रोलिंग दिस स्क्रीन. बरोबर, आपण लेफ्ट टू राईट करायला लागलोय किंवा मला हे अशी वर करायचे, वर आणि खाली. बरोबर आहे, ह्याला म्हणायचं स्क्रोलिंग. लक्षात येते का बघा, वर आणि खाली जी आपण स्क्रीन करायला लागलोय किंवा लेफ्ट टू राईट करायला लागलोय. बरोबर, तर ह्याला काय म्हणायचं, स्क्रोलिंग. मग हे मला जसं लागेल तसं मी स्क्रोलिंग करणार. म्हणून इथं काय म्हटलं, ऍज नेडेड असं म्हणायचं, ऍज नेडेड. ओके, सगळंच काय मला एका विंडो मध्ये दाखवता येत नाही. बरोबर आहे, मग त्यावेळेला आपल्याला स्क्रोलिंग करणं गरजेचं आहे. मग ते आपण कॉन्स्टंट घेतले, INTV आणि INTH. लक्षात येते का बघा. नंतर आता स्क्रोल पेन, जे स्क्रोल पेन JCP इज इक्वल टू न्यू जे स्क्रोल पेन. बरोबर आहे, स्क्रोल पेनचा ऑब्जेक्ट तयार केला. हा क्लास आहे न्यू स्क्रोल पेन, त्याचा ऑब्जेक्ट JCP घेतला. जसं आपण तिकडे टॅब पेन मध्ये JTP घेतलेला, जे टॅब्ड पेनला JTP घेतलेला. तुम्ही काही नाव देऊ शकता, हा एक ऑब्जेक्ट आहे. जे स्क्रोल पेनला JCP असं घेतलं. त्याच्यानंतर बघा न्यू जे स्क्रोल पेन, याच्यामध्ये काय घेतलं, पी घेतलं. पी म्हणजे काय सांगा, इथं आपण P1 म्हणजे जे पॅनल घेतलं, हे आपण इथं पॅनलचा ऑब्जेक्ट घेतला. काय घेतला, P1 कॉमा V, व्ही म्हणजे काय, व्हर्टिकल कॉन्स्टंट. आणि H म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट. तर हे V आणि H इथं घेतलेलं आहे. ओके, या ब्रॅकेटमध्ये V आणि H हे दोन कॉन्स्टंट आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आणि P म्हणजे कसला आहे, पॅनलचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कॉम्पोनंट आला, व्हर्टिकल कॉन्स्टंट आणि हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट. त्याच्यानंतर बघा, आता हे स्क्रोल पेन कशात ऍड करायला पाहिजे, कंटेनर मध्ये ऍड करायला पाहिजे. इथं आपण कंटेनर तयार केलाय, कंटेनर सिटी. तर इथं काय लागणार तुम्हाला, सिटी डॉट ऍड इन ब्रॅकेट मध्ये काय घ्यायला लागणार, JCP म्हणजे काय, जे स्क्रोल पेन. जसं आपण JTP घेतलेलं मग अशी टॅब पेन मध्ये. बरोबर, तसं आपण काय घेतलं, JSP म्हणजे जे स्क्रोल पेन. ओके, JSP कॉमा काय लिहिलं बघा, कॉमा काय घेतलं, त्याला लेआउट केला, बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. त्याला आपण काय केला, लेआउट काय केला, सेट केला. ओके ओके, तर अशा पद्धतीने काय होणार आहे आपल्याला, म्हणजे हे कंटेनर मध्ये आपण हे दोन आपण ऍड केलं. काय केलं, स्क्रोल पेन ऍड केलं आणि त्या पूर्ण कंटेनरला सुद्धा आपण लेआउट काय केला, बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. जसं पॅनलला आपण लेआउट हे केलं, कंटेनरला इथं ठीक आहे, इथं केलेलं आहे आपण न्यू बॉर्डर लेआउट आपण सेट केलेला आहे. तर तो पुन्हा इथं आपण काय केला, पास केला, बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. त्यामुळे आपण काय होणार, हे जे स्क्रोल पेन इथं ऍड होणार आहे त्याचं जी अलाइनमेंट आहे ती काय असणार आहे, सेंटर, बॉर्डर लेआउट डॉट. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हा जर प्रोग्राम तुम्ही रन केला, ठीक आहे, हा जर तुम्ही प्रोग्राम काय केला, रन केला, तर आपल्याला आउटपुट कसं दिसणार आहे बघा. आपल्याला आउटपुट कसं दिसणार आहे, तर हे त्याचं काय आहे, हे त्याचं काय आहे, आउटपुट आहे. ठीक आहे, आउटपुट काय आहे बघा,
आउटपुट याचं काय असणार आहे बघा, अशी एक इमेज आहे, त्या कारची काय इमेज आहे, आणि इथं काय केलं आहे स्क्रोलिंगचं आहे. म्हणजे मला ह्या याच्यामध्ये इकडचा पार्ट आपल्याला दिसत नाही, तर आपण इकडे स्क्रोल करू शकतो, ह्या स्क्रोलच्या ह्याला धरून, ह्या ऑब्जेक्टला धरून, बरोबर आहे की इकडे तुम्ही काय करू शकता, ह्या थंबला धरून आपण इकडे मूव्ह करू शकतोय. किंवा व्हर्टिकली पण असंच आहे, आपल्याला अजून इकडे खालीवर करायचं आहे, बरोबर आहे. तर ही जी स्क्रोल पेन आहे, बरोबर, ह्याला आपण होल्ड करून माऊसनं आपण काय करतो, त्याला प्रेस करून धरतो आणि ते बटन आपण खालीवर करतो, बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, हे स्क्रोलिंग होईल, इकडे लेफ्ट टू राईट होईल आणि इकडे काय होईल, टॉप टू बॉटम होईल. ओके, तर ही त्यासाठी मुद्दामून इमेज ते लोकेशन वगैरे ते त्या पद्धतीने सेट केलेलं आहे की इमेज आपल्या अर्धीच दिसू देत, म्हणून आपण त्या प्रोग्राम मध्ये ते तसं लोकेशन वगैरे सेट केलेलं आहे, बरोबर आहे. आणि तर मग तुम्हाला हे कळेल की हे ज्या वेळेला लागेल, ऍज आय निडेड आय वॉन्ट टू मूव्ह हॉरिझॉन्टली, ऍज आय वॉन्ट टू मूव्ह व्हर्टिकली, आपण टॉप टू बॉटम किंवा हॉरिझॉन्टली असं